जालना जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये ढगफुटी झाली, मुसळधार पाऊस पडला आणि अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, पिकं उद्ध्वस्त झाली। या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पत्र दिलं, शासनाकडे प्रत्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून पत्र दिलं। शासनानं तातडीनं अनुदान मंजूर केलं, अनुदान मंजूर झालं आणि यामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या अंबड घनसावंगीतल्या शेतकऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या। मी थेट 100 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे तक्रार केली, जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली। शासनानं माझ्या तक्रारीची दखल घेतली, चौकशी समिती जिल्हाधिकाऱ्यांना नेमवली। चौकशी समितीनं या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी केली आणि 76 पानाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला। 75 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आणि सगळी माहिती आता कलेक्टरकडे आलेली आहे। यामध्ये 76 अधिकारी कर्मचारी दोषी आहेत। अंबड तहसीलदार, घनसावंगी तहसीलदार, 26 तलाठी, 31 ग्रामसेवक, 17 कृषी सहाय्यक यांनी मिळून हा 75 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे। ही सगळी रक्कम वसूल केली पाहिजे, या सर्व अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे, यांच्या सातबारावर किंवा मालमत्तेवर बोजा टाकला पाहिजे, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे। अशा प्रकारची माझी मागणी सरकारकडे आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी आज पत्र देऊन तक्रार केलेली आहे, महसूल मंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे आणि विधानसभेत तारांकित प्रश्न, अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी, आम्ही 5 आमदार हा विषय लावून धरणार आणि ही संपूर्ण कारवाई होईपर्यंत आमचा लढा चालू राहील।